आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि तर मेन जो विषय आहे तो मी आता तुम्हाला सांगते। आपल्या जुन्या साड्या असतात, साड्या खूप छान असतात पण आपले ब्लाउज खराब होतात। साडी रेड आहे तर त्यामुळे गेटअप खूप सुंदर येतो, हे तुम्ही पाहिला ना। हा तिसरा आहे कारण इतकं परफेक्ट आणि इतका सुंदर गेटअप येतो, इतकी जुनी साडी। सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये। सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि मस्तपैकी इकडे धान्य जे पेरलंय ते उगवायला लागलंय आणि असं पूजा केली। आज नैवेद्य आहे साखरेचा आणि हा देवा खूप लक्ष द्यावं लागतं, धाकधुकच असते मला, कधी शांत होतं का असं वाटतं पण हे करते। आणि ही दुसरी माळ काल झेंडूची पिवळ्या फुलांची केली होती, आज ऑरेंज फुलांची केलेली आहे आणि इकडं माझं काम तसंच चालू आहे। तर चालेल, आज खास काहीतरी वेगळा व्हिडिओ असणार आहे, शिलाईवरतीच आहे, पाहूया काय आहे ते। तर मेन जो विषय आहे तो मी आता तुम्हाला सांगेन, म्हणजे काय वेगळा विषय नाही आहे, शिलाईवरतीच आहे। आपल्या बऱ्याच जुन्या साड्या असतात आणि त्याच्यावरचे ब्लाऊज आपणाला एकतर होत नाहीत किंवा झाले तरी खराब झालेले असतात। हे बघा सर, कोणाला घेताय तुम्ही? ते डिझाइन केलं ना मी। हा, हे आमचा पडदा बघा, घ्यायचं कालच्या व्हिडिओ मध्ये दाखवले, खूप छान आहे। आणि इकडे लक्ष द्या, हा सरळ आहे आणि हा उलटा लावलाय। हे सगळे एकट्याने लावला, कोणतं धरायला यायला पाहिजे ना। पण हे 2 in 1 आहे, असं बाजू छान दिसतंय। असं काय नाहीये, असं दिसतंय फॅशन, जे काय होतं फॅशन आहे, फॅशन आहे। तर आज आहे ग्रीन कलर आणि ही साडी बघा डार्क ग्रीन आहे, मैत्रिणीचे आधीच मी तुम्हाला सांगते। तर हे बघा असं, आणि खूप तिच्या जवळची ही साडी आहे। तर तिच्या पगारातून पहिली घेतलेली ही साडी असं तिने मला सांगितलंय। तर तुम्ही पाहू शकता ह्याच्या पदरावरती इतका सुंदर डिझाईन आहे, हे पहा। आणि ही अपूर्वा सिल्क साडी, अपूर्वा सिल्क साडी आहे। तर मी हे विषय चेंज झाला होता, आपल्या जुन्या साड्या असतात, साड्या खूप छान असतात पण आपले ब्लाऊज खराब होतात, नेमके ब्लाऊज खराब होतात। त्यानंतर मग आपण दुसऱ्याचा कपडा घेऊन असं तसं मॅचिंग करण्याचा प्रयत्न करतो। एक तर आपणाला साईज मध्ये येत नाही किंवा घामामुळे सिल्कचे असतील तर ते चिरले जातात। तर हा आता मी तुम्हाला विचारते आणि सरांना पण विचारते, हा ब्लाऊज ह्याच्यातला आहे की आत्ता नवीन घेऊन शिवलेला आहे की जुना आहे असं वाटतंय तुम्हाला? सांगा। डिझाईन पण बघायचं मग सांगायचं। असं का टकमक बघताय? ह्याच्यातलंच आहे? हा, नक्की? हा, खात्री? एवढं परफेक्ट आहे। तर ह्याच्यावरचा ब्लाऊज खराब झालेला, तर हा कपडा घेतलेला आहे, 2x2 चा कपडा घेतलेला आहे, परफेक्ट मॅचिंग आहे। साडी जिथे आपण नेसतो तिथलं काठ काढलेला आहे, तो काठ इथे लावलेला आहे। हा, तो काठ इथे लावलेला आहे, साडीचाच काठ आहे। तुम्ही ही आयडिया करू शकता, म्हणजे नेसत्या भागातलं एक असा जेवढं लागतं तितकं तो काढायचा। मी नंतर तुम्हाला कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दाखवते आणि तिथं कॉटनचा सेम तोच मॅचिंग असा कपडा लावायचा, दुसरा लावायचा नाही। तर तो असा काठ काढलाय, चांगल्या क्वालिटीचा ब्लाऊज पीस घेतलाय। लेस बघा इतकी परफेक्ट मॅचिंग आहे। थांबा आता मी पाठीचं डिझाईन दाखवते, ब्लाऊजचं लेस दाखवा, दिसते व्यवस्थित? आणि डिझाईन केले, डिझाईन दिसायला लागले की लपली आहे, बरोबर। सिंपल राऊंडच गळा आहे ना हो, ही व्ही आहे, माझ्याच लग्न राऊंडच आहे। आणि त्याला असं मॅचिंग लेस आणलं आणि तशी डिझाईन केले, म्हणजे ही आयडिया खूप म्हणजे खूप छान आहे। मी दिसायला लागले का व्यवस्थित? तिथं अंधार आहे मागे, आता इकडे झालं तुमच्या पडद्याचं। काय सांगायचं होतं पडद्याबद्दल तुम्हाला एवढं? तर माझ्या तिकडे अंधार आहे, कसं येतं गेटअप माहिती नाही। तर म्हणजे लेस मी आणायला सांगितले होते त्यांना, परफेक्ट ब्लाऊज हवा होता म्हणून। तर लेस मी जिथून मागवते त्यांनी व्यवस्थित अशी लेस दिली आणि डिझाईन त्याला खूप सुंदर आहे। लेसला असं इथे ना असं काय बोलतात, असं राऊंड राऊंड असल्यामुळे ही अशी डिझाईन आहे। सिंपलच आहे पण इतकं सुंदर लेटेस्ट आता जे डिझाईन आहे तसं वाटतं। तर तुमच्याकडे अगर जुन्या साड्या असतील, साड्या अगदी चांगल्या आहेत का ते बघा, चिरलेल्या असतील तर त्याच्यावरती ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करू नका। साड्या चांगल्या असतील, तुम्हाला वाटतं टिकतं, त्याच्यावरचा ब्लाऊज खराब झालाय तर परफेक्ट असा मॅचिंग कपडा घ्या, सिल्क मिळेल किंवा कॉटन मिळेल किंवा 2x2 मिळेल, जो कलर जात नाही आणि चांगल्या ह्याच्या प्रतीचा।
म्हणजे तो थोडा महागात असतो असं हे सांगते. आणि ह्याचे काठ इतके सुंदर आहेत, रेशमी धाग्यांनी असं हे केलेलं आहे. त्यामुळे दुसरं प्लेन शिवलं असतं तरी त्याला गेटअप आला असता. पण मी म्हणले वरचं काठ काढूया आणि तो लावूया आणि गळ्याला लेस लावूया. जास्त पण डिझाईन नाही करायचं. तुम्ही वर्क ते केलेलं असेल, तुम्ही कॉन्ट्रास्ट पण तुम्ही वापरू शकता ह्याच्यावरती. पण ही आयडिया खूप छान आहे. साड्या चांगल्या असतील, वापरण्यात येत नसतील तर फक्त ब्लाऊज घेऊन या आणि कॉमन असे 4-5 ब्लाऊज ठेवा जे ब्रॉकेट हे ते असतील. सगळ्या साड्यावरती जातं. पण ह्याला असं परफेक्ट. तर हे बघा, कारण आता हे सगळं पार्सल मी तिला गणपती झाल्यानंतर जाऊन देणार होते पण मला जमलंच नाही. आता दसऱ्यानंतर मी जाणार आहे. तर ह्यात मी म्हणजे तुम्हाला ह्याच्यात मी क्लिअर सांगितले की ही साडी तिची आहे. मैत्रिणी, बहिणी, वहिनी, आई ते असेल तर आपण एकमेकांच्या साड्या घालतो. मला आता हे डिझाईन दाखवायचंच होतं. तिच्याकडे गेल्यानंतर ते होईल की नाही मला नाही माहिती, कारण तिला वेळ नसतं. तर तिच्याशी श्रद्धाने पण ही साडी घातली होती माझी मुलगी. म्हणजे श्रद्धाच्या मित्राची आई आहे ती. तुम्ही पाहिलं तिला छकोला, ते आमच्याकडे आले होते. म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड आहेत, त्या कधी आल्या नाहीयेत. तर आता ह्या निमित्ताने मी त्यांना बोलवलं होतं पण त्यांना काही जमत नाही. त्यांचे सगळे कपडे रेडी आहेत आणि मेन ब्लाउजेस आहेत. तर असं परत एकदा मी फिरून दाखवते. हा पदर पण बघा, हे बघा. आणि 1-2 फोटो काढत असच. मला थंबनेलला खूप अडचण पडते, लक्षातच राहत नाही. तर असा सुंदर असतो. हा, तर बघा असं होतं. झालं. ब्लाऊजचा पण घ्या फोटो, म्हणजे डिझाईन दिसलं पाहिजे ब्लाऊजचा. मी नाही झालं. आणि असा एक घ्या. हे पण सगळं सांगावं लागतं. आता उभा एक अर्धा मिनिटाचा शूट घ्या. त्यांचेच काही ब्लाऊज आहेत ज्या त्यांना फिटिंगला आणि ह्याला प्रॉब्लेम झाले होते, ते मी तुम्हाला दाखवते. सिंपल अशी डिझाईन आहे. तर तुम्ही डिझाईन बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही शिवताना. हे खणाचं आहे, पैठणी बॉर्डर आहे. ह्याला सिंपल असं त्यांनी शिवलेलं आहे. राऊंड गळा आहे पण ह्याच्यामध्ये फक्त पायपिन आहे वेगळी, म्हणजे रेड कलरची. साडी रेड आहे तर त्यामुळे गेटअप खूप सुंदर येतो. हे तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. खूप सुंदर असा गेटअप येतो. छोटेसे हात ठेवलेत तसे काटाचे. असं आहे. प्रिन्स कट हे मी नाही शिवलेलं आहे, फक्त फिटिंगला त्यांना येत नव्हतं. फक्त उसवलंय मी आणि त्यांच्या मापाचं केलं, कारण त्या घालतच नव्हत्या. असं त्यांनी हे केलेलं. मी जेव्हा त्यांच्याकडे गेले होते तेव्हा तिथं मी त्यांना व्यवस्थित सगळं पाहिलं. तर काय काय त्या ब्लाऊजमध्ये असे चुका होत्या त्या मी दुरुस्त केले. फक्त लूज आणि शोल्डर ह्याचा. पण पायपिंगमुळे खूप सुंदर गेटअप होतो. बॅक कॅमेराने दाखवतेच मी तुम्हाला. हे एक झालं. दुसरं एक शिवलेलं त्यांनी. हा पण त्यांना येतच नव्हता. मागे असं गळा आहे जो असं ह्याचा थेंब गळा बोलतो तसा. आणि इथे ह्याचं हुक लावलेलं होतं. तर ते खेचलं जात होतं. खेचल्यामुळं तो असा हा एकदम हे होत होता आणि त्यांना ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं. मी ह्याच्यात फक्त आयडिया केले. हा लूप केला आणि इथं बटन आहे. अशा पद्धतीने हे असे हात आहेत आणि हा 4 टक्स आहे. हा दुसरा. त्याच्यानंतर हा बऱ्याच व्हॉट्सअपवरती विचारलेला मला. हा ज्योतीचा आहे. हा मी नाही शिवलेला आहे, जिची नऊवारी शिवली होती. तर हा असा सिंपल असा घेऊन असा जो पंचकोनीमध्ये थोडासा सेप येतो ना, तसा पंचकोनी नाहीये पण तो त्याच गळ्याच्या ह्याच्यामध्ये येते. आणि त्याला असं दोरी आणि लटकन केलंय. बोलते वेळ नव्हतं ज्यांच्याकडे तिने दिलं होतं त्यावेळेस घाईत. आणि प्रिन्स कट आहे. कोपऱ्यापर्यंतचे हात आहेत. तुम्ही नॉर्मल सिंपल गळा ठेवला, ह्याला पायपिंग नाही काय नाही, त्याचाच मटेरियल वापरून असं ओव्हरऑल असं हे केलेलं आहे. हात शिलाई पण आहे. हे गळे खूप छान बसतात. त्यानंतर अजून एक त्यांचे साडी आहे जुनी, त्याच्यावरती हा ब्लाऊज दिलेला त्यांनी. हा तुम्हाला दाखवते. म्हणजे नेव्ही ब्लू मध्ये आहे हा. आणि इतका सुंदर कलर वाटतो हा. असे छोटेसे हात ठेवलेत. हे बॉर्डर बरोबर मॅचिंग आहे त्यांच्या साडीला. आणि इथे हे लेस मी मॅचिंग केलंय. आणि ह्याला असा डिझाईन केलंय आणि ह्याला बो केलंय, कारण कपडा जास्त होता. त्यांना मी काही विचारलेलं नाहीये. तर असे मी त्यांचे 3-4 ब्लाऊज डिझाईन केलेत. गेले जेव्हा द्यायला तेव्हा त्यांना वेळ असेल तर प्रत्यक्षात त्या रिप्लाय देतील. रागाला आले असतील कदाचित, कारण खूप महिने झालं आणून शिवून झालं पण पाठवायचं झालंच नाही कोणाच्या हातामध्ये. आणि मी जायचं काय ना काय अडचणी येत होत्या. आता हा कपडा टाकते आणि तुम्हाला बॅक कॅमेराने ह्या ब्लाऊजची डिझाईन दाखवते. सगळ्यात आधी हा तुम्हाला तुम्ही पाहिलंच आहे माझ्या अंगावरती, तर ते काय दाखवण्याचं गरज नाही. आता हे फक्त दुसरे जे आहेत जे आता मी इथं ठेवून घेते आणि एक एक दाखवते. हे असं कामं करावं लागतात तरच मग ती डिझाईन व्यवस्थित दिसते.
नवरात्री चालू आहे, गरबा चालू आहे, सगळीकडे फिरणं चालू आहे आणि हेही चालू आहे, माझं कामही चालू आहे. आधी मी सगळे ब्लाऊज ॲडजस्ट करते आणि बॅक कॅमेराने दाखवते. असे जेव्हा तुम्ही गळे शिवता त्यावेळेस तुम्हाला इथं अगर तुमचं शोल्डर ब्रॉड असेल तर इथं तुम्हाला खेचल्यासारखं वाटेल, तर ते काय करायचं, असा हे एखादा लूप लावायचा आणि तिथं हुक लावायचं. हे बघा किती सुंदर दिसतो हा ब्लाऊज. फक्त ह्यामुळं त्यांना वापरण्यात येत नव्हता आणि हाही फिनिशिंग खूप छान आहे. फिनिशिंगमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त प्रॉब्लेम होता तो फिटिंगचा, म्हणजे त्यांचा माप असेल 36 आणि ब्लाऊज झालेला 34, हा इतका फरक होता. हे दोन्हीही तुम्हाला दिसत आहेत. आणि ह्याला बघा, ही अशी जी बारीकशी रेडीमेड येते ना, ती पायपिंग लावलेली, त्यामुळं गळ्याला खूप सुंदर असा गेटअप येतो. आणि हा कपडा जो आहे, मला हा जो आहे हा लूप करायला मॅचिंग शोधून मला मिळाला. चांगला अर्धा तास गेलं. दुकानातून जाऊन आणायचं आहे आपल्याकडे, बघूया म्हणले, त्यात वेळ गेला भरपूर असा. तर अजून आहे तो दाखवते मी तुम्हाला. हा तिसरा आहे. फक्त लेसनी डिझाईन केलेले, लेसनी फक्त डिझाईन केलं तरी ब्लाऊजचा लूक खूप छान दिसतोय. आणि हे बघा, ह्याला असं बो केलेलं आहे त्याच कपड्याचं, त्यामुळे एक वेगळा असा गेटअप येतो. तिन्हीच्या तिन्ही ब्लाऊज खूप छान दिसायला लागलेत. आणि जे आहे लेस जे आहे ना, ते तुम्ही मॅचिंग वापरा, म्हणजे त्याला खूप छान हे येतं. डबल लेअर केलं आणि इकडं असं खाली डिझाईन केलं आणि बो केले. ह्या बोवरती एक बटन लावणार आहे मी आणि असं बॉर्डरचं. तर कसे वाटले ब्लाउजेस नक्की सांगा. तर आपल्याकडे खूप अशा साड्या असतात ज्या खूप जवळच्या असतात. ही साडी तिच्या खूप जवळ आहे. मला वाटते ती जॉब करते, त्या पहिल्या पेमेंटमधून घेतलेलं असं काहीतरी सांगितलेलं, किंवा आपल्या आजीची असेल, आईची असेल आपल्याकडे आठवण म्हणून. तर अशा साड्यावरती ब्लाउज नसतील तर घ्या किंवा ड्रेसच शिवून घ्या आणि मस्तपैकी त्या साड्या वापरण्यात येतील आपल्या. तर आता हे करते, म्हणजे घड्या करते, घड्या करताच मी तुम्हाला बोलते. हा कुठल्याही ह्याच्यावर चालेल. बऱ्याचदा त्यांचा मेसेज आला पण कोणाच्या हातात पाठवायला जमत नाही आहे. खूप सारे त्यांचे ड्रेसेस आहेत. तर एक व्हिडिओ येईल आता, कारण मी व्हिडिओ हे करणार नव्हते, डायरेक्ट मी त्यांच्याकडे गेल्यावरच दाखवणार होते. पण आता मी म्हणले नवरात्री आहे, त्या निमित्ताने ही ग्रीन कलरचा मला मेन ब्लाऊज जो आहे ना तो दाखवायचा होता, वेअर करून असा कसा फिटिंग दिसतोय ते. तर कुठलाही गैरसमज करून घेऊ नका की तुम्ही दुसऱ्यांचे ब्लाउजेस कसे घालता किंवा साड्या कशा घालता. माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत आणि इतके क्लोज आहेत, मी त्यांचेच असं डिझाईन दाखवू शकते. मी असं दाखवणं आणि अंगावरती आता फिटिंग गाळा ते पाहिल्यानंतर खूप फरक पडतो. हा एक कामाचा भाग आहे. आणि बाकी कुणाची मी दाखवत असेल त्यांची परमिशन घेते. ते अलाउड नाही केले तर मी त्यांचं नावसुद्धा घेत नाही. शक्यतो तर मी खूप जवळचे असतात मी त्यांचेच हे करते, कारण रोजचे एवढे 5-6 शिवण्यात येतात, सगळं तर मला दाखवणं शक्यच नाही. फक्त पहिल्यांदा हा ब्लाऊज मला खूप इजी झाली, कारण इतकं परफेक्ट आणि इतका सुंदर गेटअप येतो. इतकी जुनी साडी मी इस्त्री सुद्धा केलेली नाही, जशी आहे तशीच आहे ती साडी. कारण हे साडी दिलं तिने, मॅचिंग कपडा दिला होता, तो मॅचिंग नाही झाला. मग मला इथं जिथून मी मागवते तिथं मला ही साडी पाठवावं लागली, मग कपडाला. आणि हे बघा किती छान आहे. असं केले की तुम्हाला थोड्या गुड्या दिसतील. हे बघा असं फिटिंग खूप सुंदर बसलंय. तर चालेल, आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. ब्लाऊजवरतीच सगळा डिटेल व्हिडिओ होता, तर तुम्हाला खूप आयडिया मिळाले असेल. ब्लाऊजबद्दल तुमच्या खूप तक्रारी होत्या, आता भरपूर तुम्हाला आयडिया द्यायला लागले मी ब्लाऊजचे. तर तुम्हाला तुमच्या जुन्या साड्या असतील, आठवण येत असतील, कोणी दिलेलं असेल, आईची, आजीची, सासूबाईची, नंदेची, कोणाचीही, जी खूप आपल्या मनाच्या जवळ असते. पण साडी आपण तशीच ठेवतो, ब्लाऊज नाही आता शिवू नंतर शिवू असं करत ते राहून जातं. तर पटकन घ्या. माझ्याकडे तुम्ही साडी पाठवलं तर मी अशी वेगळी डिझाईन तुम्हाला शोभेल, तुम्ही वापरतील तशा पद्धतीने मी शिवून देते. ह्याहीबद्दल मी डिस्कस करूनच केलं आहे. मी लेस वापरल्यामुळं त्याचा खूप गेटअप छान आला आणि मागेही डिझाईन खूप सुंदर आले. तर चालेल, चला तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मस्तपैकी नवरात्री साजरी करा, गरबा खेळा, जे काही आपले रीती रिवाज आहेत, परंपरा आहे घरातले, तेही सगळ्या गोष्टी करा. जसं मी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते, 100% देण्याचा प्रयत्न करते. किती ते सक्सेस होते ते मला नाही माहिती, पण मी करते. तर चालेल, भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.